श्रोते म्हणती उच्चिष्ट खरे, तरी तेच का हो बोलता. आता श्रोते म्हणतील का हो ते उष्ट आहे, तुम्ही ते कशाला सांगता, उष्ट कशाला आम्हाला परत खाऊ घालता. परी पराचे उच्चिष्ट अंगीकार, कदा न करीती श्रोते चतुर. दुसऱ्याचं उष्ट श्रोते कधीच ऐकत नाही. भाग्य महाराज, आजकालचे श्रोते तेवढे सुज्ञ राहिले नाहीत, म्हणून कीर्तनकाराचे धंदे चालायला लागले. भडव्याचा एकच अभंग पाठ असतो, गाथेचं पारायण सुद्धा केलं नसतं नालायकाने, त्याच अभंगावर कीर्तन करून अख्खा महाराष्ट्र धुळून काढतो. आणि तरी लोक हा हा किती भारी कीर्तन करतो. याल्या त्याचं 7 दिवस ठेवून पाय कीर्तन एका गावात. त्याला सांग जसे पैसे ठरवून घेतो ना तसे अभंग आम्ही ठरवून देऊ, पाहिजे तेवढे पैसे घ्या आमच्याकडून. 7 दिवस तूच कीर्तन करायचं, पहिल्या दिवसापासून काल्यापर्यंत. तुझी 50,000 सुपारी ना, एका कीर्तनची 70,000 देऊ. 6-8 दिवसाचे 70,000 तुला पैसे देऊ. आम्ही सांगतो त्या अभंगावरती तू कीर्तन करायचे आणि 8 दिवस तुझंच कीर्तन ऐकायचं. असं जर आजच्या श्रोतृ वर्गाने केलं तर कित्येक कीर्तनकारक कीर्तन करणं बंद करतील. हे कशासाठी सांगितलं, जे श्रोते चतुर असतात ते एकदा ऐकलेलं मला परत परत ऐकू वाटत नाही त्यांना. आजकाल असं झालं, तुम्ही